साष्टी पिंपळगावला चाललेलो आहे। खरं तर गोदावरी काठावरची जी स्थानकरणं आहे ते अवघड आहे, कारण रस्ते कच्चे किंवा रस्ते मिळत नाही। हा एक 15-20 दिवसापूर्वीच रस्ता झाला आहे, नाही तर अगोदर खूप चिखल वगैरे होता म्हणे। योगायोग आमचा चांगला की आम्हाला हा चांगला रस्ता मिळतो आहे। या रस्त्यांमुळे काही जण बऱ्याच वेळा हे स्थानक करण्याचं टाळतात, मुख्य स्थानक करतात आणि निघून जातात। पण देव याच ठिकाणी खऱ्या अर्थाने असतो, अर्थात सगळीकडेच असतो। मात्र इथे आल्यानंतर होणारा त्रास, घेतलेले कष्ट याचं चीज नक्कीच होतं देवदर्शन झाल्यानंतर। आता ज्या गावाला चाललेलो आहे पांचाळेश्वरच्या जवळ आहे, पण आम्ही वेगळ्या बाजूने चाललेलो आहे। म्हणजे आम्ही शहागड पैठण रोडवरनं मध्ये घुसलेलो आहे। तसं पांचाळेश्वर आपेगावच्या शेजारीच आहे। आणि हे आहेत भक्त देमाईसा, ज्यांच्यावरती देवाची खूप कृपा होती, त्या भक्त देमाईसांचं गाव आहे साष्टी पिंपळगाव। या गावाहून भट्टोबास देमाईसांना न भेटता गेले म्हणून स्वामी रागवले होते त्यांच्यावरती। अशा या गावाला चाललेलं आहे। रस्ता मातीचा आहे, पाऊस पडलेला नव्हता म्हणून बरं झालं। तसं लीळाविषयी सविस्तर आपण पुढे जाणून घेणारच आहोत, मात्र अवघडच आहे एकंदरीत। पण आपण सर्व स्थानक करायलाच पाहिजे। मुख्य स्थानं, मोठी स्थानं ती तर करायची, पण ही वेळात वेळ काढून करायची। हे समोर तुम्हाला सेट दिसतंय, हे आदरणीय स्नेही पूजनीय श्री शरददादा बिडकर यांचा छोटासा आश्रम आहे। पिवळं जे पाल दिसतं तिथं मंदिर आहे। दादा सामोरे आलेले आहेत। अगरबत्ती पाऊच घ्या। छोट्याशा टेकडावरती हे मंदिर आहे, ज्या मंदिरावर आम्ही चाललेलो आहे। आजूबाजूला शेती आहे, ही सगळी झाडं आहेत। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। हे स्थान श्री क्षेत्र सोमनाथ म्हणून प्रसिद्ध आहे आणि या गावाचा ऐतिहासिक असा वारसा आहे। हे गाव म्हणजे साष्टी पिंपळगाव, जे लीळा चरित्रामध्ये देमिती जे पात्र आहे ते पात्र याच गावचं आहे। आणि इथली या स्थानाची लीळा अशी आहे की देव डोंबलगावहून पांचाळेश्वरला जाताना इथे सोमनाथ म्हणजे इथे पूर्वी महादेवाचं मंदिर होतं आणि समोरचाच हा जुन्या काळाचा रस्ता आहे। स्वामी ज्या रस्त्याने गेले आपेगावला, तेव्हा इथे आल्यानंतर या गाभाऱ्यामध्ये स्वामीचं आसन झालं आणि देवानी उपाध्यवासांना सांगितलं की आपेगावला विडा व्हायचा आहे, त्याकरता पानं आणायला देवानी त्यांना सांगितलं। आणि ते त्या काळामध्ये शहागडला मोठा बाजार भरायचा आणि तिथून त्यांना विड्यासाठी पानं आणायला सांगितलं। आणि जोपर्यंत ते उपाध्यवास इथे येत नाही
पाणी घेऊन. तोपर्यंत देव येथेच बाईस आणि भक्तजनासोबत बसले होते आणि नंतर इथून आपेगाव 5 महिन्यापासून वास्तव्याला आहोत आणि निसर्गरम्य असं वातावरण आहे, छान आहे. दादांचे आदरणीय श्रद्धेय माझे सन्मित्र धनंजय दादाजी यांचं बऱ्याच दिवसापासून आता हे माझी भेट झाली आहे. पूर्वी डोमेग्रामला असताना त्यांनी खूप सेवा केली, आम्ही तिथेच जवळ होतो आणि खूप सहकार्य आणि शिदा वाटप त्यांच्या माध्यमातून असं काही आणि बऱ्याच वेळा त्यांनी आम्हाला खूप चांगलं आहे अशी सेवा ईश्वर त्यांच्याकडून करून घेऊ अशी मी ईश्वरच्या चरणी प्रार्थना करतो. आणि आम्ही सर्व 10-12 लोक इथे वास्तव्याला आहोत आणि माझा धर्मोदय महानुभाव आश्रम इथे स्थापन केलेला आहे. माझा मोबाईल नंबर आहे 7058333344. तर माझी इथे सर्वधर्म श्री चक्रधर स्वामी की जय. मंदिर जुनंच आहे ना, हेमाडपंथी मंदिर म्हणतात त्या टाईप. हेमाडपंथी पाळलं हे 40 वर्ष अगोदर बांधले गेलं. दगडीच आहे ते. वरती नंतर हे चुलीत जुनं आहे, नंतर प्रवासाला पुढे बांधतो. अच्छा, वरती बांधलं. हे जुनं 40 वर्ष अगोदर बांधले गेलं. त्याच्या अगोदर हेमाडपंथी. इकडचं योग आला म्हणजे चला आता जंगलात घेऊ. तुमच्या भेटीचा चांगला झाला नाही. हे खूप मस्त झालं इथं. कोणी नव्हतं इथं, कोणी नव्हतं पण मी विचार केला ते इथले परिचित लोक होते. गाडीशी होती बरं का आणि सगळं सामान गाडीने फिरत असतो. जाऊ शकतो. इकडे संत निवास आहे का? संत निवास आहे का? साष्टी पिंपळगावला नक्की या तुम्ही सर्वजण. हे बघा, जो व्यापारी असतो ना, व्यापारी त्याच्या आजूबाजूला नोटा पडलेल्या असतात. जो विद्वान असतो ना त्याच्या आजूबाजूला हे बघा. आता तुम्ही वेगळ्या अर्थाने घ्याल की बा हे पुस्तक असे ठेवत असतात का, पण ते लावणं सुरू आहे आणि वेळ आली का कोणतं पुस्तक सापडत नाही म्हणून आजूबाजूला असं ठेवायचं पटकन जे पाहिजे ते. हां, क्रम लावायचं. एवढं पुस्तक आहे, छान आहे. हे प्रभूचं अधिष्ठान. स्वयंपाकघर दाखवू. दंडवत. हे स्वयंपाकघर, पाकगृह ज्याच्यावरती आमचं उदर चालत असतं. हे सर्व हे आजी दंडवत. महिला विभाग इकडे. ही स्पेशल परमिशन घेऊन आलं बरं का. तुमच्या सारख्या माणसाला परमिशनचे काय. धन्यवाद. हे चुलीवरच्या भाकरी आपण खूप खातो ना, चुलीवरचे भजे, चुलीवरच्या. हे बघा, हे दीदी बघा धुरामध्ये स्वयंपाक करते आणि आपण गॅसवरती स्वयंपाक करत असताना रडतो. यांना डोळ्याचे आजार कधीच होणार नाही, कारण डोळे आपोआप साफ होतात ना सगळे. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.